मातृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहित प्रज्ञान घन प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमताश शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यम् तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि श्रुते स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। कालच्या पाठामध्ये आत्म्याचं लक्षण सांगण्यात आलं आणि आत्म्याच्या लक्षणामध्ये जे 5 कोश होती त्या 5 कोशाचं वर्णन आपण केलं। पाच कोशाचं वर्णन करत असताना अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशांची रचना सांगितली। विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश याच्याही पलीकडे तो आत्मा आहे। म्हणून पुढची ही एक गोष्ट आपली काल राहून गेली। एतत् कोश पंचकम च मदीयम शरीरम मदीया प्राणा मदीयम मनो मदीया बुद्धिर मदीयम अज्ञानम इति मदीयत्वेन ज्ञायते तद्यथा मदीयत्वेन ज्ञातम कटक कुंडल गृहादिकम स्वस्माद् भिन्नम तथा मदीयत्वेन ज्ञातम आत्मा न भवति। ही गोष्ट आपण काल पुढे चालू गेलो। एक स्लाइड आत्मा काय हे इथपर्यंत आपण चाललो गेलो होतो। तरी आत्मा कह, पण त्याच्या आधी ही गोष्ट महत्वाची आहे। इथं 5 कोश सांगितल्यानंतर 5 कोशाच्या पलीकडे असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याविषयी इथं आचार्य सांगतात की पंचकोशातीतः। तर हा पंचकोशातीतः असं का म्हणतात तर इथं सांगितलेलं बघा। पंचकोशातीतः का तर म्हणा एतत् कोश पंचकम मदीयम शरीरम म्हणजे अन्नमय कोश, माझे अन्नमय कोश, माझे शरीर। मदीया प्राणा प्राणमय माझे प्राण, मदीयम मनो माझे मन, मदीया बुद्धी माझी बुद्धी आणि मदीयम अज्ञानम माझे अज्ञान। हे 5 कोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे जे 5 कोश आहेत
ते पाचही कोश कसे जाणले जातात? मदीयत्वे नैव न्यायते, माझे म्हणून त्यांना जाणले जातात. अभिमान धारण करून हे माझं शरीर, माझे प्राण, माझं मन, माझी बुद्धी, माझं अज्ञान असं मदीयत्वेन न्यायते, माझे माझे म्हणून जाणलं जातं. आणि जे जे माझं माझं जाणलं जातं तरी यथा मदीयत्वेन म्हणजे माझं म्हणून ज्ञातम जाणले गेलेले काय काय? कटक, कुंडल, गृहादिकम. कटक, कुंडल, गृहादिकम हे मदीयत्वेन न्यायते. कटक सोनं, कुंडल कानामधले कुंडल अलंकार, मग सगळे अलंकार घेऊन घ्या. आणि गृहादिकम घर आदी हे कसं जाणलं जातं? माझं म्हणून, माझं सोनं, माझे कुंडल, हे माझं घर. जसं मदीयत्वेन ज्ञातम कटक कुंडल गृहादिकम, माझं माझं म्हटलेलं जे कटक सोने कुंडल आणि घर आदी स्वस्माद भिन्नम स्वतःपासून भिन्न आहे, वेगळं आहे. जिथं जिथं माझं माझं म्हणतो, जिथं जिथं माझं माझं म्हणतो, ती ती वस्तू जशी माझ्यापेक्षा वेगळी आहे तथा त्याप्रमाणे मदीयत्वेन म्हणजे माझं असं म्हटले म्हणून जे जे काही आपण जाणतो, मग माझे शरीर, माझे प्राण, माझं मन, माझी बुद्धी, माझे अज्ञान, मदीयत्वेन ज्ञातम आत्मा न भवती, जिथं जिथं माझं माझं म्हटलं जातं ते आत्मा होत नाही, ते आत्मा नाही. अहम भिन्न, अहम भिन्न. ते कसं आहे? अहम भिन्न आहे. जिथं जिथं माझं मी ठेवणार आहे ते ते माझं नाही, मी नाही, ते ते मी नाही. जेथे जेथे माझं म्हटलं जातं ते ते मी नाही. माझं पुस्तक, माझं लॅपटॉप, माझा मोबाईल, माझं घर, माझा मुलगा, माझी पत्नी, माझं धन, माझं ऐश्वर्य, माझे शरीर, याच्यानंतर पुढे येतो आपण माझे शरीर. सगळं काही संपल्यावरती शरीरावर येतो. शरीरानंतर माझं मस्तक, माझे इंद्रिय आणखी जवळ येतो. त्याच्याही जवळ माझे प्राण, त्याच्यानंतर माझं मन, आणि मग माझी बुद्धी, आणि ती बुद्धी सुद्धा ज्याच्यामध्ये लीन होऊन जाते ते अज्ञान, माझे अज्ञान. म्हणजे माझं माझं म्हणून आपण जिथपर्यंत येतो ते कधी मदीयत्वेन ज्ञातम माझं माझं म्हणून जाणले जाणारे आत्मा न भवती, आत्मा होत नाही, पक्क आहे. म्हणून काय होतं? आचार्य सांगतात पंचकोशादिकम स्वस्मात भिन्नम भवती. म्हणून पंचकोश आदी हे स्वतःपेक्षा काय आहेत? भिन्न आहेत, आपल्यापासून भिन्न आहेत, ते आपण नाहीत. जसं सोनं हे माझं म्हटल्यामुळे ते माझ्यापेक्षा भिन्न आहे, घर माझ्यापेक्षा भिन्न आहे. म्हणून मदीयत्वेन ज्ञातम आत्मा न भवती, तसं मदीयत्वाने जाणलं गेलेला आत्मा होत नाही. मग आचार्यांना प्रश्न केला जातो, तरी आत्मा कह, मग सांगा आत्मा काय? तर आचार्य सांगतात बघा, सच्चिद आनंद स्वरूप. आत्मा काय आहे? सच्चिद आनंद स्वरूप. आता सच्चिद आनंद स्वरूप आत्मा, मग सत काय? तर सांगतात कालत्रयेपि यस्तिष्ठति स सत. तिन्ही काळामध्ये
जो राहतो त्याला सत असं म्हणतात. मग तिन्ही कालामध्ये जे जे राहत, काही जे असेल तिन्ही कालामध्ये टिकलं पाहिजे. मग आपल्या बुद्धीच्या विचारावरती ते निरखून पाहिलं पाहिजे. कोणती कसोटी, बुद्धीच्या कसोटीने त्याला पाहिलं पाहिजे की खरंच ही गोष्ट सत्य आहे का. मग सत्य राहण्यासाठी तिन्ही कालामध्ये राहिलं पाहिजे, भूत, भविष्य आणि वर्तमान. तिन्ही काळ अबाधित्व, कालत्रय अबाध्यत्व ही व्याख्या दिलेली आहे सत्याची, की तिन्ही कालामध्ये बाद होता कामा नये. सृष्टीचा विचार आपण काल केला. सृष्टी उत्पत्ती होण्याच्या पूर्वी नव्हती. बरं, आता याचा जेव्हा प्रलय होतो त्या प्रलयानंतर सृष्टी राहत नाही. मग ज्या अर्थी वेदांत असं सांगतो की आधी नव्हतं आणि शेवटी राहणार नसेल, तर वर्तमाने तथा, वर्तमानामध्ये सुद्धा त्या वस्तूची पोझिशन, ती वस्तू तशीच मानली जाते. सुरुवातीला जी नाही आणि शेवटही जिचा सिद्ध होत नाही, म्हणून ती वर्तमानामध्ये सुद्धा ती सृष्टी नाही. कळलं? मग आदी अंतौच यन नास्ति वर्तमानेपि तत्तथा ही व्याख्या आहे. आदी आणि अंत ज्याचा सिद्ध होत नाही, ती वस्तू वर्तमानामध्ये सुद्धा तशीच मानली जाते. म्हणून बघा, सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी नव्हती आणि प्रलयानंतर राहत नाही. आत्यंतिक प्रलय हा ज्ञान झाल्यानंतर होतो, सृष्टीचा बाद होऊन जातो. मग त्यावेळेस सृष्टी राहत नाही. मग जर सृष्टी राहत नाही तर मग सृष्टीचं वर्तमान सुद्धा ती तशीच आहे. म्हणून इथं हे जगत हे सत होऊ शकत नाही. पुढे जाऊया आपण. चित्तचा अर्थ सांगितला इथं. साधनांतर नैरपेक्षेन स्वयंप्रकाशमानतया इतर पदार्थ अवभासकम यत् चित्त. अन्य साधनाची अपेक्षा न करता स्वयंप्रकाशभूत असून इतर पदार्थांना प्रकाशित जे करतं त्याला चित्त असं म्हणतात. आपल्याकडे दृष्टांत देण्याकरता एकच आहे, सूर्य भगवान. सूर्य भगवंताला पाहण्यासाठी नवीन प्रकाशाची गरज लागत नाही, किंवा प्रकाश कोणताही असो, प्रकाशाला पाहण्याकरता अन्य प्रकाशाची गरज लागत नाही, कारण ते चिन्मय आहे, प्रकाशमय आहे. म्हणून प्रकाशमय गोष्ट पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज लागत नाही. जड वस्तूला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज लागते. म्हणून काय आहे, आत्मा जो आहे तो आत्म्याला जाणण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची गरज लागत नाही. आत्मा हा स्वयं ज्ञान स्वरूप आहे. कळलं? कारण तो श्रुती सांगते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हे त्याचं स्वरूप सांगते. म्हणून स्वरूप सांगत असताना चिन्मय हा आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन करत असताना सांगितलंय सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण. सत्य ज्ञान अनंत, तो कसा आहे, सत आहे. तो कसा आहे, ज्ञान स्वरूप आहे. तो कसा आहे, अनंत आहे. हो, गगनाचेही प्रावर्ण झाले देखा. तो गगनालाही गवसणी झाली. गवसणी म्हणजे गगनालाही व्यापून उरतो. पुरुष सुक्तामध्ये वर्णन आले, सभूमी विश्वतो वृत्वा
यत्यतिष्ठ दशांगुलम, संपूर्ण सृष्टीला व्यापून तो 4 बोट जास्तच राहतो असा तो आहे, म्हणून ज्ञानमय तो आहे. बरं, आनंद, आनंद काय? आनंद सांगतात सुखरूप. आनंद म्हणजे काय? सुख. सुख म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच सुख. म्हणून वारकऱ्यांच्या एक अभंग आहे, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वाचून या. किंवा अनेक तुम्हाला प्रमाण देता येतील. सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. किंवा ज्ञानोबरायांचा सर्वांना पाठांतर असणारा अभंग, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. भगवंत हा सुखरूप आहे, सुखमय आहे, आणि ज्याला ज्याला सुखाची इच्छा असेल त्याने पंढरीला जावं, त्याला प्राप्त करावं. आनंद ब्रह्मे इति विजानीया. ब्रह्म कसा आहे? आनंद. म्हणून त्या परमात्म्याचे हे 3 स्वरूप लक्षण सांगितली. सत चित आनंद. सच्चिद आनंद रूप विजानीयात स्वात्मानम. आता एवम, आता हे वाक्य महत्वाचं आहे. वेदांत हे सांगतं ब्रह्म सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. मग त्याला आपलं काय, माझं काय घेणं देणं आहे? तेव्हा वेदांत सांगतो एवम, या प्रकारे जसा आत्मा किंवा जसा ब्रह्म सच्चिद आनंद स्वरूप आहे, तसा स्वस्मानम, स्व आत्मानम, स्वतःला आपण सच्चिदानंद स्वरूपम विजानीयात. आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला सच्चिदानंद स्वरूप जाणा. हो, अमर आहा, अमर आहा, खरे पहा की खोटे ते, खरे पहा की खोटे ते. तुम्ही अमर आहात, आणि हे अमर आहात कसं पाहायचं? हे खरं आहे की खोटं आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला उघडावे लागतील. हो, डोळे उघडावे लागतील. आता तरी उघडा डोळे, आज तरी तुम्ही डोळे उघडा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत, अशा श्रुत्या सांगतात. अमृतस्य पुत्रा, तुम्ही काय आहात? अमृताचे पुत्र आहेत, शाश्वत आहात, तुम्ही अमर आहात. अमर म्हणून तुम्ही अमर आहात. म्हणून काय सांगतात वेदांत आचार्य सांगतात आपल्याला की सच्चिदानंद स्वरूपम स्वात्मानम विजानीयात. हो, आमचे गुरुजी सांगायचे की पंचदशीकारांनीच तो श्लोक दिलेला आहे. पंचदशीकार सांगतात की अनुभूतेर अभावेपी ब्रह्म अस्मि इत्येव चिंत्यताम. अनुभूती जरी नसेल तरी मी ब्रह्म आहे असं सदैव चिंतन करावं. सदैव म्हणजे का करावं असं? तर पंचदशीकार सांगतात अप्य असत प्राप्यते ध्यानात नित्य आप्तम वस्तू किम पुनः. अरे, जे अत्यंत असत वस्तू आहे तिचं जर ध्यान केलं तर ती वस्तू आपल्याला प्राप्त होते. अत्यंत असत, संपूर्ण सृष्टी अत्यंत असत आहे, पण सृष्टी असत असून सुद्धा त्या पदार्थाचं जर ध्यान केलं तो असत्य पदार्थ सुद्धा आपल्याला मिळतो, प्राप्त होतो. तर मग नित्य प्राप्त असणार, शाश्वत असणार जे आत्मसुख आहे, जे सच्चिदानंद आपलं स्वरूप आहे, त्याला प्राप्त होणार नाही का? निश्चितच ते आपल्याला प्राप्त होईल. पण आपल्याला काय करावं लागेल? त्याचं ध्यान करावं लागेल, त्याचं निधिध्यासन करावं लागेल, त्याचं श्रवण करावं लागेल, त्याचं मनन करावं लागेल.
श्रवण मनन आणि निधिध्यासनाने आपल्याला या स्वरूपाकडे भेट देता येईल. हे स्वरूप आपल्याला प्राप्त करता येईल. हा, म्हणून वेदांताचा सिद्धांत असा आहे की नित्य प्राप्तीची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती, त्यालाच मोक्ष म्हणतात. ज्याची कधीही आत्माच्या ठिकाणी कधीही जोडला गेला नाही, कधी योग आला नाही, असा प्रपंचाच आपण मिथ्या धरून बसलोय. आणि जे आपलं खरं सुख आहे ते आपण सोडून बसलो आहोत, की जे आपल्याला नित्य प्राप्त आहे. म्हणून संत महात्मे, आचार्य, श्रुती स्मृती पुराणे आपल्याला तेच सांगतात की तुम्ही कसे आहात, सच्चिदानंद स्वरूप आहात. अमर आहा, अमर आहा, तुम्ही अमर आहात. तुकाराम महाराज आपल्याला हात वर करून सांगतात. या पद्धतीने सच्चिदानंद स्वरूपम आत्मानम विजानियात हा बोध आचार्यांनी या ठिकाणी आपल्याला दिला. हे महावाक्यच आहे आपल्यासाठी. एवं सच्चिदानंद स्वरूपम विजानिया. पुढे जाऊया आपण. आता इकडं चतुर्विंशती तत्व उत्पत्ती प्रकारम वक्ष्याम. मागे एक वाक्य आलं होतं, कारण शरीर सांगताना नाही, एक सेकंद, कारण शरीरच्या ही पुढे सूक्ष्म शरीर सांगत असताना आलं अपंचीकृत पंचमहाभूतैहि, हे वाक्य आलं. अपंचीकृत पंचमहाभूतांनी निर्माण झालेले हे जे अपंचीकृत पंचमहाभूत आहेत, हे काय प्रकार आहे? हा प्रकार सांगण्याकरता आचार्य सांगतात की चतुर्विंशती तत्वोत्पत्ती प्रकारम वक्ष्यामः. 24 तत्वांच्या उत्पत्तीचा प्रकार आता मी तुम्हाला समजवतो. ज्ञानाची प्रक्रिया इथपर्यंत संपून गेली ग्रंथाची. तुम्ही कसे आहात? सच्चिदानंद स्वरूप आहात. आत्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. कोश तुम्ही नाही, इंद्रिय तुम्ही नाही, शरीर तुम्ही नाही, तुम्ही याच्याही पलीकडे आहात. याचं वर्णन आचार्यांनी सांगितलं, आपल्याला बोध करून दिला. पण तो बोध रुजवण्यासाठी, दृढ करण्यासाठी मग आपल्याला आता हे मी सच्चिदानंद स्वरूप नाही, हे तुम्हाला कुठून निर्माण झालं? ही बुद्धी कुठून निर्माण झाली? हे अज्ञान कसं आलं? या अज्ञानाला आपल्याला जाणून देत आहेत. मग काय करणार? पहिल्यांदा अज्ञान कसं आलं त्याला सांगतील आणि मग त्याचा व्यतिरेक करून त्या अज्ञानाला बाहेर काढतील आणि आत्मस्वरूप जे सच्चिदानंद त्याचा आपल्यामध्ये अन्वय करतील. ठीक आहे. वेदांताची भाषा आहे अन्वय आणि व्यतिरेक ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्याला पंचदशी मध्ये खूप शिकायची आहे, त्यामुळे तिथं समजवणार. बघूया आता. चतुर्विंशती तत्व उत्पत्ती प्रकारम वक्ष्यामः. 24 तत्वांचा किंवा 24 तत्वांची उत्पत्ती प्रक्रिया काय आहे ती प्रक्रिया आता मी तुम्हाला सांगतो. काय? ऐका. ब्रह्मणस्तमो गुण प्रदान माया उपहिताद आकाश संभूत, आकाशाद वायु, वायोस्तेज, तेजस आप, अद्भ्य पृथ्वी. बघा, ब्रह्मण स्क्रीन दिसते ना तुम्हाला सगळ्यांना? असो. ब्रह्मण तमोगुण प्रदान, ब्रह्माच्या तमोगुण प्रदान असणारी
कोणती? माया. त्या मायेपासनं आकाश संभूत. ब्रह्मण तमोगुण प्रदान माया उपहितात. मायेद्वारा आकाश संभूतम, आकाशाची निर्मिती झाली. पंचमहाभूतांची उत्पत्ती सांगताय तिथं. आकाशात वायू, आकाशापासून पुन्हा वायू निर्माण झाला. वायो तेज, वायूपासून तेजाची निर्मिती झाली. तेजसह आप, तेजापासून आप म्हणजे जल, पाणी, पाण्याची निर्मिती झाली. अद्भ्य पृथ्वी, पाण्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली. हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवायचा. संभूत सर्व ठिकाणी अन्वय करायचा. आकाशात वायू संभूत, वायो तेज संभूत, तेजस आप संभूत, अद्भ्य पृथ्वी संभूत. म्हणजे ब्रह्माच्या तमगुण प्रदान असणारी मायेपासून आकाशाची निर्मिती झाली. आकाशापासून वायूची निर्मिती झाली. वायूपासून तेजाची निर्मिती झाली. तेजापासून पाण्याची निर्मिती झाली आणि पाण्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली. आपल्याला सर्व प्रक्रिया माहिती आहे. पुढे आपण जाऊया. श्रुती अशी म्हणते अनेक ठिकाणी, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून या भूतांची निर्मिती झाली. हे अनेक 2-3 वाक्य श्रुतीमध्ये आहेत. तत् एतत् तत् स्फुल्लिंगाः जायन्ते, येते रे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. हे सृष्टीची जी रचना आहे ती रचना सांगत असताना आचार्य सांगतात की ब्रह्मण तमोगुण प्रदान मायेपासून आकाशाची निर्मिती झाली. तिथनं सुरुवात झाली आणि मग पंचमहाभूताची उत्पत्ती झाली. आता या पंचमहाभूत जी आहेत त्याच्यापासून बघा, तेषाम पंचतत्वानां मध्ये आकाशस्य सात्विक अंशात श्रोत्र इंद्रियम संभूतम. हे जे पंचमहाभूत त्याच्यातला जो आकाश आहे, पंचतत्वानां मध्ये हे 5 जी तत्व आहेत त्या 5 तत्वामधलं जो आकाश आहे त्या आकाशाच्या सात्विक अंशापासनं श्रोत्र इंद्रियम संभूतम, श्रोत्र इंद्रिय कानाची निर्मिती झाली. सात्विक अंशापासून पंचमहाभूतामधलं आकाश आणि आकाशाच्या सात्विक अंशापासून श्रोत्र इंद्रियाची निर्मिती झाली. वायो सात्विक अंशात त्वग इंद्रियम संभूतम, वायूच्या सात्विक अंशापासून त्वग इंद्रिय, त्वचा इंद्रिय, त्वग इंद्रियाची निर्मिती झाली, त्वचेची निर्मिती झाली वायूपासून. अग्ने हे सात्विक अंशात चक्षुर इंद्रियम संभूतम, अग्नीच्या सात्विक अंशापासून चक्षु इंद्रियाची निर्मिती झाली. जलस्य सात्विक अंशात रसन इंद्रियम संभूतम, पाण्याच्या सात्विक अंशापासून रसन इंद्रियाची निर्मिती झाली. पृथ्व्याः सात्विक अंशात घ्राणेंद्रियम संभूतम, आणि पृथ्वीच्या सात्विक अंशापासून नाक घ्राण इंद्रियाची निर्मिती झाली. या पद्धतीने 5 महाभूतांपासून वेगवेगळ्या त्यांच्या सात्विक अंशापासून प्रत्येकापासून एक इंद्रियाची निर्मिती झाली. ज्ञानेंद्रिय, ते सात्विक अंशापासून ज्ञानेंद्रियांची निर्मिती झाली. एतेषां पंचतत्वानां समष्टि सात्विक अंशात अंतःकरणं संभूतम. या
पंचतत्वाच्या समष्टी सात्विक अंशापासून अंतकरणाची निर्मिती झाली. हा, पंच महाभूते हे समष्ट एकत्र आले आणि त्याच्यातून सात्विक अंश एकत्रित झाला आणि त्या सात्विक अंशापासून अंतकरणाची निर्मिती झाली. अंतकरणाची निर्मिती इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना? हो. मग आता पुढची प्रक्रिया, कारण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे मागे सांगितलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. स्थूल शरीरामध्ये काय, सूक्ष्म शरीरामध्ये जी 17 तत्व सांगितली, या 17 तत्वांची उत्पत्ती कशी झाली कळलं? मी तुम्हाला सूक्ष्म शरीर सांगत असताना 24 तत्व सांगितली होती. मग ही जी 24 तत्व आहेत, या 24 तत्वांची उत्पत्ती आता सांगायची आहे. म्हणून ही तत्व मूळ कुठनं निर्माण झाले, तर मूळ निर्माण कुठनं झाले हे वाक्य कधी विसरायचं नाही. ब्रह्मणः तमोगुण प्रदान माया उपहितात आकाशः संभूत. हे वाक्य विसरायचं नाही. ब्रह्माच्या तमगुण प्रदान असणारी मायेपासून या पंचमहाभूतांची निर्मिती झाली. आकाशाची एकमेकापासून पुढे आली. आता या पंचमहाभूतापासून त्यांच्या प्रत्येकाच्या सात्विक अंशापासून एक एक इंद्रियाची निर्मिती झाली आणि हे समष्टी एकत्रित आल्यावर त्यांच्या समष्टी सात्विक अंशापासून म्हणजे एकत्रित सात्विक अंशापासून अंतकरणाची निर्मिती झाली. पुढे बघा आता, अंतकरणम संभूतम, अंतकरणाची निर्मिती झाली. पुढे तच्च वृत्ती भेदान मनो बुद्धी अहंकार चित्तानी इति चतुर्धा संभूतानि एतेषां पंचतत्वानां समष्टि सात्विकांशात अंतकरणम संभूतम. या पंचमहाभूताच्या समष्टी सात्विक अंशापासून अंतकरणाची निर्मिती झाली. पण हे जे अंतकरण आहे, या अंतकरणामध्ये तच्च त्या अंतकरणामध्ये वृत्ती भेदात, वृत्तीच्या भेदाने, प्रत्येकाची वृत्ती वेगवेगळी बनते, म्हणून त्या वृत्ती भेदाने मन बुद्धी चित्त अहंकार इति चतुर्धा संभूतानि. मन बुद्धी अहंकार आणि चित्त या 4 विभाग वृत्ती भेदाने अंतकरणाचे झाले. एकाच अंतकरणाचे 4 विभाग झाले. पहिलं मन बुद्धी अहंकार आणि चित्त यांचा क्रम तुम्ही उलटा करू शकता, काही फरक पडत नाही. कारण वृत्ती अंतकरणामध्ये जी पहिल्यांदा होईल त्याची उत्पत्ती होते. मग बघा कसं मन कसं आहे, संकल्प विकल्पात्मकम मनः. ज्या वेळेस आपल्या अंतकरणाची वृत्ती संकल्प विकल्पात्मक होते, धरू की नाही, सोडू की नाही, पाठाला जाऊ की नाही, ऐकू की नाही, अशी जी धर सोड वृत्ती होते ती कुणाची आहे, मनाची. म्हणून संकल्प विकल्पात्मकम मनः. निश्चयात्मिका बुद्धी ही, बुद्धी कशी आहे, निश्चयात्मिका. तिचं काम आहे निश्चय करणे की हो हे खरं आहे. मग ते खोटं जरी असलं आणि बुद्धीने जर सांगितलं हे खरं आहे, मन तेच करतं. ठीक आहे. मग ते पाप जरी असलं आणि बुद्धीने सांगितलं हो तुला हेच करायचंय, तर मन तेच करतं, ते सोडत नाही. म्हणून अत्यंत चांगला व्यक्ती सुद्धा
वाईट कृतीकडे का वळतो? बुद्धीने निश्चय केला. आणि एकदा बुद्धीने निश्चय केला की मग त्याला मन आपोआप कृतीतून आणत. इंद्रियांना ते प्रेरणा देत आणि इंद्रियाकडनं करून घेत. कठोपनिषदामध्ये रथाचा दृष्टांत दिलेला आहे की बुद्धी तू सारथी विद्धी मन प्रगृह्य मेवच. इंद्रियानी अश्वाला काय म्हणताय तिथं? इंद्रिय घोडे आहेत, मन त्याचा लगाम आहे आणि बुद्धी सारथी आहे. आत्मा तुम रथिनम विद्या मन प्रगृह्य मेवच बुद्धी तू सारथी विद्धी इंद्रियानी सदाश्वाहा असं काहीतरी म्हटलेलं आहे की आत्मा रथिन रथाचा अधिकारी, रथ मालक, राजा. बुद्धी सारथी आहे आणि मन ते लगाम आहे आणि इंद्रिय घोडे आहेत. मग हे इंद्रिय ताबा मिळवणार हे मन आणि मनाला नियंत्रण करणारी बुद्धी निश्चयात्मिका. त्याच्या पुढे अहंकर्ता अहंकार. ज्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती अहंकर्तृत्व घेते, हो मी, मला करायचंय, माझ्याशिवाय होणार नाही, मीच करू शकतो, हे अहंकार धारण करत. आणि पुढे चिंतन कर्तृ चित्तम. चित्त कसं आहे? चिंतन करणार, सदैव चिंतन करत ते. त्याला मग चांगलं द्या किंवा वाईट द्या, ते चिंतन करत राहत. एक सुभाषितकार आहे, चिता चिंता द्वयोर मध्ये चिंता एव गरीयसी सदेह दहती चिंता निर्जीवम दहती चिता. चिता आणि चिंता या दोघांमध्ये बिंदू मात्र फरक आहे. पण चिंता व्यक्तीला जाळून टाकते, सदेह म्हणजे प्राणासकट, देहासकट जाळून टाकते. पण जो चिता जी आहे ती निर्जीवाला दहन करते. म्हणून हे जे चित्त आहे त्या चित्ताला काहीतरी चिंतन द्यावं लागतं, काहीतरी काम द्यावं लागतं त्याला करायला, विचार करायला. आणि हे विचार करायचं काम त्याचं आहे, चित्ताचं. जर हे चित्त बाहेरील विषयाचं चिंतन करायला लागलं तर आपल्याला कधीही समाधान सुख मिळत नाही. आणि हेच चित्त जर आत्मस्वरूपाचं, परमात्म्याचं, आपल्या आत्मबोधाचं चिंतन करू लागलं तर आपल्यासारखा सुखी जगामध्ये दुसरा कोणीच नाही. म्हणून संत महात्मे विनवणी करून करून भगवंताला, संतांना प्रार्थना करतात, माझे चित्त तुझे पाही राहो ऐसे करी काही दरोनिया बाही भव हा तारी दातारा. हे देवा, माझं चित्त जे आहे तुझ्या पायाशी लाव. हो, रुनु जुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. या चित्ताला सांगितलं, भ्रमर तिथं चित्त आहे की तू इकडं तिकडं फिरणं सोड. इकडच्या फुलावरती, त्या फुलावरती, इकडच्या फुलावरती ते सोडून दे. तू त्या परमात्म्याच्या चरण कमलावरती जाऊन बस. ते जे सौभाग्य सुंदर जे परमात्म्याचं वर्णन केलं गेलं आहे त्या वर्णनावरती तू जाऊन बस, इतर ठिकाणी जाऊ नको.
मग एकदा चित्त त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र झालं की मग ते चिंतन सोडतच नाही, ते कधीच सोडत नाही. म्हणून या चिंतन कर्तृ जे चित्त आहे ते चित्त तुम्ही वाम मार्गामध्ये जाऊ द्या किंवा सन्मार्गामध्ये जाऊ द्या, कुठंतरी ते गेल्याशिवाय राहणार नाही. मग गेल्याशिवाय राहत नाही ना, मग त्याला सन्मार्गामध्ये जर आपण लावलं तर ते चित्त सन्मार्गाकडे प्रवृत्त राहत आणि नेहमी राहत, ते सोडत नाही. मग ते कुठपर्यंत चित्त चिंतन करत? चिंतने चिंतने तदरूपता. चिंतन करता करता त्या आत्मस्वरूपाला ते प्राप्त होऊन जात. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. हो, त्याला कीटक भ्रमरवत न्याय दिलेला आहे की तो भुंगा, त्या भुंग्याच्या डंकाने त्रासलेला तो किडा अक्षरशः त्या दिसते ना, स्क्रीन दिसते ना आपल्याला? हो, त्या तो जो किडा आहे त्या भ्रमराच्या डंख मारणाऱ्याला त्रास झालेला, तो इतका त्रासतो शेवटी त्याच चिंतन करावं लागतो की हा भुंगा येईल आणि मला डंक मारेल, भुंगा येईल मला डंक मारेल. म्हणून तो आपल्या शरीराला इतका संकुचित करून तो त्या भ्रमराचं सदैव चिंतन करतो आणि एक दिवस असा येतो की तो भुंगा त्याला डंक मारायला येतो आणि तो किडाच स्वतः डायरेक्ट उडायला सुरुवात होऊन जाते, तोच भ्रमर बनून जातो. म्हणून याला कीटक भ्रमरवत न्याय म्हटलेला आहे. तुकोबारायांनी सुद्धा वर्णन केलंय. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. तुकोबारायांनी हाच दृष्टांत वर्णन केला आहे. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ती आळी जशी वेगळी राहत नाही, त्या भ्रमरवत होऊन जाते, त्याप्रमाणे हा जीव देखील या चित्ताद्वारे त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करू लागला, तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मच होऊन जातो. म्हणून ब्रह्मस्वरूपाचं सदैव चिंतन करावं, आत्मस्वरूपाचं सदैव चिंतन करावं. ठीक आहे. आता हे चार अंतकरणाच्या वृत्तीच्या भेदाने निर्माण झालेले मन बुद्धी चित्त अहंकार यांची देवता सांगतात. ऐका. मनसो देवता चंद्रमा. मनाची देवता चंद्रमा आहे. म्हणून ज्याचं मन चंचल झालं, होरपळलं, तर त्याला आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं, त्याने स्वच्छ पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्ये त्या चंद्राकडे ध्यान देत त्याची प्रार्थना करावी. म्हणून यौवनाच्या अग्नीने त्रासित झालेला व्यक्ती तो त्या चंद्राकडे प्रार्थना करतो, शरद पौर्णिमेच्या चंद्राकडे. ज्ञानोबरायांनी हा निसर्गाचा नियम सोडला नाही, त्याचं वर्णन केलं. पौर्णिमा चंद्र उबारा करीतो गे माई, किंवा तो एक अभंग असा आहे की चंदनाची चोळी सर्व अंग पोळी. चंदनाची मी चोळी घातलीये पण सगळं अंग माझं पोळतय. तो जो कृष्ण परमात्मा आहे ते राधिकाच्या भावावरती आहेत की ज्ञानोबराय म्हणतात की तो कृष्ण परमात्मा आहे, तो मला वेगी भेटवावो.
त्याला मला लवकर वेगाने भेटवा. विरहणी आहे. त्या परमात्म्याचा विरह झाल्यामुळे ज्ञानोबारायांनी तिथं दृष्टांत दिला की चंद्रमा वास्तविक मनाची देवता आहे आणि मनाची देवता असल्यामुळे माझ्या मनामध्ये आलेली विघ्नता ती दूर झाली पाहिजे. पण तो चंद्रमा सुद्धा उबारा करीतो गी माये, तो सुद्धा मला काय उष्ण जाणवतोय. ज्ञानोबा सांगतात की तो चंद्र सुद्धा, पौर्णिमेचा चंद्र मला उष्ण जाणवतो आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्याला नको, तो वेगी आणावा तो सये प्राणू माझा. प्राणू म्हटलेलं आहे तिथं, कृष्णाच्या ठिकाणी प्राणू म्हटलेलं आहे की तो जो परमात्मा आहे तो माझा प्राण आहे आणि त्या प्राणाला वेगी आणावा. ठीक आहे, चला. मनसो देवता चंद्रमा. खूप रंगवत येईल महाप्रभूंचा विरह भाव आहे. विरह भाव हा प्रत्येक महात्म्याच्या संतांच्या जीवनामध्ये आलेला आहे. मनसो देवता चंद्रमा. मनाची देवता काय आहे? चंद्र. बुद्धे हे ब्रह्मा. बुद्धीची देवता ब्रह्मा आहे. म्हणून आपल्याला म्हणतात जो बुद्धिवान असतो त्याला बृहस्पती म्हणतात. बुद्धिवान, बुद्धीची देवता ब्रह्मदेव आहे. ब्रह्मा, ब्रह्मदेव वेगळा, ब्रह्म वेगळं. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. पुढे हिरण्यगर्भ असंही नाव आहे त्याला. पुढे जाऊया आपण. कोष्टक दिलंय. अहंकारस्य रुद्र. अहंकाराची जी देवता आहे ती रुद्र आहे. काय आहे? रुद्र. चित्तस्य वासुदेव. अहंकाराची देवता रुद्र आहे. रुद्र म्हणजे काय? भगवान शंकर. तांडव नृत्याचं जे रूप आहे ते रूप म्हणजे रुद्र रूप आहे आणि ते रुद्र रूप अहंकाराचं आहे. म्हणून ज्याला या अहंकार आला त्याने संपूर्ण जीवन त्याचं नष्ट झालं समजून घ्या. कारण रुद्र अवतार म्हणजे प्रलय कालाचा अवतार आहे आणि प्रलय कालामध्ये काहीही राहत नाही शिल्लक. म्हणून इथं ज्ञान आचार्य सांगतात की अहंकारस्य देवता रुद्र. म्हणून अहंकार आपल्या जीवनामध्ये कधीच असू नये, कारण तो जिथं आला त्याने सगळा नाशच केला. म्हणून एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अहंकार गेला तो देव झाला. तो वेगळा नाही, तो देवच. कारण अहंकारच आपल्याला या जगतामध्ये जीव ही संज्ञा प्राप्त करून देतो. म्हणून जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता येत नाही, आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. म्हणून अहंकाराची देवता आहे रुद्र. जिथं अहंकार राहतो तिथं सर्व काही नाशच राहतो. पुढे चित्तस्य वासुदेव. चित्ताची देवता आहे वासुदेव, परमात्मा, विष्णू, श्रीकृष्ण. कारण चित्त हे चंचल आहे, चित्त हे सात्विक आहे, चित्त हे प्रेम करणार आहे. म्हणून या चित्ताची देवता कोण आहे? वासुदेव. ठीक आहे. हा कोणतेही रूप धारण करतो, कुणाचंही दुःख हरण करतो आणि कुणावरही कृपा करतो. म्हणून चित्ताची देवता काय आहे? वासुदेव. ठीक आहे. पुढे जाऊया आपण आता.
एतेषां पंचतत्वानां मध्ये आकाशस्य राजस अंशात वाग इंद्रियम संभूतम. आता सात्विक अंश सांगितला. पंचमहाभूताच्या सात्विक अंशापासून प्रत्येकापासून पंच ज्ञानेंद्रिय झाले. समष्टी एकत्रित आल्यानंतर त्यांच्या सात्विक अंशापासून अंतःकरणाची निर्मिती झाली. आणि आता या पंचमहाभूतांची आकाशाच्या सात्विक अंशापासून वाग इंद्रियम संभूतम, वाणी इंद्रियाची निर्मिती झाली. कोणाच्या? आकाशाच्या. आकाशाच्या राजस अंशापासून वाणी इंद्रियाची निर्मिती झाली. वायो राजस अंशात पाणी इंद्रियम संभूतम. वायूच्या राजस अंशापासून पाणी इंद्रिय, पाणी म्हणजे हात, पाणी म्हणजे हात, हस्त इंद्रियाची निर्मिती झाली. हस्तौ जायते. वन्ये राजस अंशात पादेंद्रियम संभूतम. वन्नीच्या राजस अंशापासून पाद इंद्रिय, पायाची निर्मिती झाली. जलस्य राजस अंशात उपस्थ इंद्रियम संभूतम. जनन इंद्रिय, पाण्यापासून. पृथ्व्याः राजस अंशात गुद इंद्रियम संभूतम. पृथ्वीच्या राजस अंशापासून गुद इंद्रिय, मलद्वाराची निर्मिती झाली. हे इंद्रिय, हे 5 कर्म इंद्रिय, वाक, पाणी, पाद, उपस्थ आणि पायू, उपस्थ आणि प्राण, हे गुद इंद्रिय, हे 5 कर्म इंद्रियांची निर्मिती झाली. मग हे पंचमहाभूत एकत्रित येतात आणि त्या एकत्रित राजस अंशापासून, त्यांच्या एकत्रित राजस अंशापासून बघा, एतेषां समष्टी राजस अंशात प्राण पंचकम संभूताः. 5 प्राणाची निर्मिती झाली. या समष्टी राजस अंशापासून, पंचमहाभूताच्या समष्टी राजस अंशापासून 5 प्राणांची निर्मिती झाली. जे आपण प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान या 5 प्राणांची काय झाली? निर्मिती झाली. ओके, पुढे जाऊया. एतेषां तमगुण प्रधानानां पंचीकरणेन पंचमहाभूतानि भवन्ति. हा विषय आता आपण उद्या बघू. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा की ब्रह्माच्या तमगुण प्रधान मायेपासून पंचमहाभूतांची निर्मिती झाली. पहिलं महाभूत आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. प्रत्येकाच्या सात्विक अंशापासून पंच ज्ञानेंद्रिय आणि राजस अंशापासून पंच कर्म इंद्रिय. समष्टी सात्विक अंशापासून अंतःकरणाची निर्मिती झाली आणि समष्टी राजस अंशापासून 5 प्राणांची निर्मिती झाली. हा भाग लक्षपूर्वक पाठांतर करण्यासारखा आहे. बाकीचा आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमस्कार. चालेल, या. हरकत नाही. पुन्हा तो पाठ ऐका. युट्यूब वरती मी लोड केलाय आणि लिंक पाठवलेली आहे. ज्या दिवशी झालं नाही ना, लक्षात नाही आलं, तर तुम्ही तिथनं बघू शकतात, पुन्हा ऐकू शकतात. PDF पाठवलेली आहे. ती बोला. नाही, काल थोडस काहीतरी नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आला, मग पुन्हा नवीन लिंक पाठवलेली होती तेव्हाच, तात्पुरती.
हा असो, चला हरकत नाही. नारायण, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.